नमस्ते, मी डॉक्टर किरण गोरे राहता इथे साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तिथून मी आपल्याशी बोलत आहे. आज माझ्याकडे एक प्रेग्नंट लेडी आली होती. तर प्रेग्नन्सीमध्ये मूळव्याध होण्याचं प्रमाण हे जास्त असतं, कारण की यांना बाळामुळं जी आतड्याची हालचाल आहे ती संथ गतीने होते. दुसरी गोष्ट, यांना कॅल्शियम, रक्तवाढीच्या गोळ्या, विटॅमिनच्या गोळ्या या चालू असतात व पाण्याचं प्रमाणही कमी झालेलं असतं. यांचं पाणी कमी पितात, त्यामुळे यांना कॉन्स्टिपेशन होतं, बद्धकोष्ठता होते, फिशर व मूळव्याधचा त्रास बऱ्याच स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये जाणवतो. तर हे होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे? तर प्रेग्नन्सीमध्ये तर आपण ऑपरेशन करू शकत नाही. करू शकतो दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये, म्हणजे 4 महिने ते 6 महिन्याच्या दरम्यान आपण करू शकतो. पण करणं हे रिस्क असतं, कारण की अबॉर्शन होण्याचे चान्सेस असतात. माझं सगळ्यांना सांगणं आहे की शक्यतो ऑपरेशनच्या फंदात पडू नये. आपण पाणी वाढवावे, कमी कमी 5 ते 6 लिटर पाणी प्यावे, गरम पाण्यात बसणे, सलाड, दही, गावरान तूप असं घेणे, आहारामध्ये मैद्याचे पदार्थ कमी ठेवणे, जास्त संडास जर कडक होत असेल, हार्ड होत असेल तर कॅल्शियमची टॅबलेट व रक्त वाढण्याची जी टॅबलेट दिलेली असते डॉक्टरांनी, ती काही दिवस 5-10 दिवसांसाठी बंद करणे, गरजेनुसार पोट साफ होण्याचं औषध घेणे व हे डिलिव्हरी झाल्यानंतर जर हा प्रॉब्लेम तसंच राहिला तर आपल्या जवळचे जे डॉक्टर असतील, सर्जन डॉक्टर, त्यांना आपण दाखवणे व त्याचा उपचार करून घेणे. प्रेग्नन्सी नंतरही, म्हणजे ज्यावेळेस बाळ अंगावर पितं त्यावेळेस आईला पाण्याची मात्रा ही जास्त लागत असते. पण आई जी आहे ती नेहमीप्रमाणे तिच्या जी गरज आहे 4 लिटरची, 3 लिटर, ते 2.5 ते 3 लिटरच पाणी पिते. पण दूध तयार होण्यासाठी 2.5 ते 3 लिटर पाणी लागत असतं 24 तासामध्ये. तर माझं एवढं सांगणं आहे की त्यांनी ज्या बाळाला दूध पाजतात स्त्रिया, त्या मातांनी पाणी कमीत कमी 5 ते 6 लिटर पाणी, जोपर्यंत बाळ अंगावर पितं तोपर्यंत एवढं पाणी घेतलं पाहिजे. मग खायला तसे काही पथ्य काहीच नाही, याच्यामध्ये सगळं खाऊ शकता तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर किरण गोरे, राहता.